धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील पाथरुड हे गाव पेढ्यांचे गाव म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे। आज आपण उमेद अभियानाच्या माध्यमातून निर्माण केलेल्या साईराम पेढा उद्योग समूहाच्या सौ सविता तात्यासाहेब बोराडे यांच्या व्यवसायाबद्दल जाणून घेऊया। उमेद मध्ये आल्यापासून म्हणजे उत्साह वाढला, काहीतरी करावा, काहीतरी करून दाखवा म्हणून। मिस्टरचा विरोध नव्हता बाहेर जाण्यावर, मिस्टरांनीच उलट साथ दिली। गट चालू कर, तू चालव, बायका गोळा कर, आपला व्यवसाय पुढे चालून जर मागणी आली तर गटाच्या माध्यमातून तर आपला धंदा वाढवून। उमेद मध्ये यायला मला म्हणजे ती वर्दीने आलत्या, उमेद मध्ये तुम्ही सहभागी व्हा, सहभाग झाल्यावर तुमची प्रगती होईल। परत आम्हाला महिन्यानी फिरता निधी म्हणून 15,000 मिळाले, 5-6 महिन्यांनी 1,00,000 रुपये मिळाले। सगळ्यांनी घेऊन त्याची पण परतफेड केली। त्याची परतफेड झाल्यावर 2 लाखाचे कर्ज मिळालं। ज्यावेळेस उमेद मध्ये मी गटात शिरले त्यावेळेस मला बाहेरचं बँकेत गेल्यावर काही माहीत नव्हतं, कशी स्लिप लिहायची ती माहीत नव्हते। ह्या उमेदमध्ये भाग घेतल्यापासून म्हणजे माहिती झाली। असं लाकडाचं घोटणं होतं, त्याने असा पेढा घोटून सुकून घ्यायचं होतं आणि ते सुकल्यानंतर हाताने गोळ्या टाकायच्या। त्यावेळेस गोळ्या करायची मिशन नव्हती, मग हाताने गोळ्या करून अशा टाकून ते गोळ्या अशा घेऊन परत पातेल्यात लावायचं होतं आणि मग ते देवस्थानाच्या ठिकाणी पाठवायचं। मग असं करीत करीत थोडा थोडा वाढत गेला धंदा। मग परत आम्ही ही घोटायची मिशन घेतली। परत असं 2-3 वर्षाच्या गॅपमध्ये वाढविला धंदा। 2 वर्षांनी घोटायची मिशन, परत 2 वर्षांनी गोळ्या टाकायची मिशन घेत चाललो। परत मग 2-3 वर्षांनी परत बॉयलर घेतला। पहिली छोटी मिशन होती, आता हे बॉयलर घेतला। बॉयलरवर आता पेढा करतो। वाढत एक काम करीत शेती घेतली, परत घर बांधलं। उमेद मध्ये आल्यापासूनच माझी प्रगती झाली। 100 किलो जात असेल पहिला, मग आता वाढत आता 500 किलो पर्यंत जातोय। आता दररोज सुमारे 400 ते 500 किलो पर्यंतच्या पेढ्यांचे उत्पादन करून त्या दरवर्षी 10 लाख रुपयांची उलाढाल करतात। ही आमच्या देवस्थानाच्या ठिकाणी पेढा जातो। नाशिकला जातो, त्र्यंबकेश्वरला, परत वणीगडावर, परत कोल्हापूरला। त्याचबरोबर बोराडेताईंचा पेढा गोवा, पणजी, खोंडा सोबतच महाराष्ट्रासह देशातल्या विविध राज्यांमध्ये पोहोचतोय ते फक्त आणि फक्त उमेदमुळे, असं त्या अभिमानाने सांगतात।